जय हरी सद्गुरु माऊली. तू मन हे मीच करी, माझ्या भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे गाते. संत ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी म्हणजे संपूर्ण साधना मार्गाचे हृदय आहे. यात मन दडपण्याचा, त्याच्याशी संपर्क करण्याचा किंवा त्याचा नाश करण्याचा उपदेश नाही, तर मनाचे परमात्मा स्वरूपात रूपांतर करण्याचा दिव्य मार्ग आहे. मनाचा स्वभाव विषयाकडे धावण्याचा आहे. डोळ्यांना रूप, कानांना शब्द, जिभेला रस आणि त्वचेला स्पर्श आणि कानाला गंध हवा असतो. म्हणून मन बाह्य जगात सुख शोधत राहते, परंतु सद्गुरूंच्या चरणी समर्पण झाल्यावर हेच मन अंतर्मुख होते आणि चैतन्याचे आरसे बनते. चिंतन करताना मन अस्वस्थ का होते? कारण चिंतन म्हणजे मनाच्या अस्तित्वालाच प्रश्नाने विचारते. जसे माशी विस्तवावर बसली की काय होते? ती नष्ट होते. जसे माशी विस्तवावर बसत नाही कारण विस्तवात तिचे अस्तित्व टिकत नाही, तसे मनही सद्गुरूंच्या अखंड चिंतनापासून दूर पळते. कारण खरे चिंतन म्हणजे अहंकाराचा क्षय, वासनांचा अंत, देहाभिमानाचा विसर आणि मीपणाचे संपूर्ण विसर्जन. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ही केवळ शिकवण नाही, तर अंतकरण पूर्ण निर्मळ झाल्यावर प्राप्त होणारी अनुभूती आहे. तेव्हा जग बदलत नाही, बदलते ती आपली दृष्टी. सर्वत्र एकच परम चैतन्याचे दर्शन होऊ लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान म्हणजे परिस्थिती बदलणे नव्हे, तर मन परमेश्वरात स्थिर होणे. भजन म्हणजे केवळ गाणे नाही, तर प्रत्येक श्वास, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीत परमेश्वराचे अखंड स्मरण जागृत ठेवणे. जेव्हा मनात दुसरे काही उरत नाही, तेव्हा मन स्वतः विठ्ठल रूप होते. संत एकनाथ महाराजांनीही साधनेचे अद्भुत उदाहरण दिले आहे. दुधात तूप आधीपासूनच असते, परंतु विरजन, मंथन आणि तापून याच्या प्रक्रियेनंतर ते प्रगट होते. तसेच आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव विद्यमान आहे. नामस्मरण, सद्गुरू सेवा, विवेक, वैराग्य, ध्यान आणि आत्मविचार या साधनेच्या मंथनातून त्याचे प्रगटीकरण होते. लाकडात अग्नी दडलेला असतो, पण घर्षणाशिवाय तो प्रगट होत नाही. ऊस गोड असतो, पण प्रक्रियेशिवाय साखर तयार होत नाही. त्याचप्रमाणे जीवामध्ये आनंद स्वरूप परमात्मा आहे, पण साधनेच्या तपाशिवाय त्याचा अनुभव येत नाही. सद्गुरूंचे चरण म्हणजे केवळ देहाचे पाय नव्हे. चरण म्हणजे मनाला अंतिम विश्रांती लाभणारे स्थान, जिथे अहंकार विरघळतो, जिथे जीव शिवाचा भेद संपतो, जिथे केवळ सच्चिदानंदाचा अनुभव उरतो, ते सद्गुरूचे चरण. मनाचा अंत म्हणजे विचारांचा नाश नव्हे, तर विचारांना पाहणारा साक्षी जागृत होणे. विचार येतील जातील, पण त्यांच्याशी असलेली ओळख संपेल. तेव्हाच मन बंधन न राहता मुक्तीचे साधन बने. म्हणून सद्गुरूंचे चिंतन म्हणजे त्यांच्या नामाचे अखंड स्मरण, त्यांच्या उपदेशाचे आचरण, त्यांच्या स्वरूपाचे अंतःकरणात ध्यान आणि प्रत्येक क्षणी त्यांच्या कृपेचा अनुभव. हीच खरी साधना, हीच खरी भक्ती आणि हाच आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे. सारांश, संघर्षाशिवाय अग्नी प्रकट होत नाही, मंथनाशिवाय तूप मिळत नाही, शुद्धीकरणाशिवाय साखरेची निर्मिती होत नाही आणि नामाशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही, चिंतनाशिवाय सद्गुरूंचे स्वरूप उलगडत नाही आणि सद्गुरू कृपेपेक्षा आत्मानुभव प्राप्त होत नाही आणि सद्गुरू कृपेशिवाय आत्मानुभव प्राप्त होत नाही. म्हणून अखंड सद्गुरू चिंतन हेच साधनेचे प्राण आहे. ज्या क्षणी मन सद्गुरूंमध्ये पूर्ण विलीन होते, त्या क्षणी मीचा अंत होतो आणि केवळ सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाचा अनुभव होतो. विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण.